मित्रांनो, या म्हाताऱ्याने आणि या साहेबांनी बघा जनगणनेच्या नावाखाली या पोरांसोबतच काय केलंय. ये सेठ मी म्हातारा तर चांगलाच इंग्लिश सांगतोय की राव. 2 मिनिटं घेऊ शकतो का मी? हा बोला ना. ॲक्च्युली आम्ही सरकारचे माणसं आहोत. तुमच्या तरुण पोरासाठी आम्ही एक स्कीम आणली. सर आम्ही जनगणना करायला आलो. तुमचं लग्न झालंय का? नाही, माझं लग्न नाही झालं. अरे मग बेस्ट. ॲक्च्युली ही स्कीम तुमच्यासारख्या बिना लग्नाच्या पोरांसाठीची आहे. आम्ही तुमच्यासारख्यांना शोधत होतो. हा म्हणजे माझं लग्न नाही झालं. आईला हे माझ्यासाठी पोरगी बघतात काय नो. म्हणजे लग्न जमवायची यांची संस्था दिसती. हा बोला ना. सर तुम्ही जॉब करता का? नाही, काहीच नाही काम करत मी. असाच रिकाम चोटे. अहो मग बेस्ट. अहो मग तुमच्यासाठी स्कीम आहे नाही. ॲक्च्युली आम्ही तुमच्यासारखेच पोरं शोधत होतो, बिना लग्नाची आणि बेरोजगार. ते काय झालेलं आहे माहिती आहे का तुम्हाला? आपल्या भारताचा रुपये पडतोय. मग आपल्या सरकारने स्कीम चालू केली का आपल्या पोरांना बाहेरच्या देशात पाठवायचं आणि तिकडे त्याला डॉलर कमावायला लावायचे आणि ते येतील भारतात. मग याने आपला रुपये उठन ना. सर, तुमच्यासारख्या पोरांची गरज होती आम्हाला. एक काम करा, पाठीमागं गाडी, त्या गाडीत जाऊन बसा. तुम्हाला बाकीचे डिटेल सांगतो. हा और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. तुमच्या सगळ्यांचे लग्न नाही झाले? नाही. सगळेच कामात झाला नाही? नाही. अयो, म्हणजे बघा ना, सरकार आपल्यासाठी काय काय स्कीम काढतंय. हा अरे पाहुण्या रावळ्यात आपल्याला कोणी पोरगी बघा ना. अरे सक्का मामा सुद्धा लग्न मोडतोय. पण सरकारला किती काळजी आहे आपली. सरकार आपल्याला नोकरी देतंय, वरून लग्नासाठी पोरगी पण देतंय. खरंच राव, सरकारला मानायला पाहिजे राव, आहे ना. बसले का पोरं? निघायचे का आपण? साहेब, आपण काय लगेच इस्रायलला चाललो काय? नाही, तुमच्या अगोदर नसबंदी करायची. नसबंदी कशाला? तुम्ही तिकडे जर गेले आणि काही जर कुठाने केले ते आमच्या वेळाचे ना. अगोदर तुम्ही तुंबायले लग्नाचे. ए गमास. म्हातारात रात्रीच चाबरा निघाला की राव, अवघड कंडिशन झाली.